स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून प्रिया रुग्णालयात उपचार घेताना दिसतीये। पण नुकत्याच आलेल्या नवीन प्रोमोमधून धक्कादायक ट्विस्ट समोर आलाय। प्रियाला तिच्या खोट्या कर्मांमुळे जेलची शिक्षा ठोठावलीये, मात्र जेलमध्ये न राहण्यासाठी ती आजारपणाचं नाटक करतेय आणि या नाटकामुळे तिला काही दिवसांसाठी सुटका मिळतेय। सुटका मिळाल्यावर ती थेट सुभेदारांच्या घरी जाते। प्रिया आता घरात कोणतं नवीन वादळ आणणार हे पाहणं खूपच मनोरंजक ठरणार आहे। प्रोमो मध्ये सुभेदार कुटुंब दसऱ्याची तयारी करत असतात, ज्यामध्ये अचानक दरवाजातून प्रियाची एंट्री होते। दार उघडताच "मी पुन्हा आली आहे" असा आवाज येतो। प्रियाला पाहताच सायली संतापते। ती धावत पुढे येते आणि म्हणते, "खबरदार, माझ्या घरात पाऊल टाकलंस तर." इतकंच नाही तर प्रियाच्या कानाखाली लगावत तोंड बंद ठेवण्याचा तिला इशाराही देते। दरम्यान अश्विन मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करतो, पण सायली त्यालाही थांबवते आणि नंतर प्रियाचा हात पकडून थेट घराच्या गेट बाहेर ओढून नेते। एवढंच नव्हे तर कल्पना आणि अस्मिता मिळून तिचं सामान गेट बाहेर फेकतात। सायलीचा हा रुद्रावतार पाहून सगळेच थक्क होतात। आता प्रश्न असा आहे की प्रिया कुठे जाणार? किल्लेदार तिला आसरा देणार की तेही तिला घराबाहेर काढणार? आणि सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे प्रियाची एंट्री कोणतं नवीन वादळ आणणार? हे पाहण्यासाठी आणि मालिकांच्या अशाच काही अपडेटसाठी इट्स मज्जा मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला।